तू पाण्यात बसत जा दिवसातनं 3 वेळा. संडास झाली की लगेच एकदा पाण्यात बसायचं. तिथं काय झालेलं असतं, संडास तुझं ऑलरेडी ऑपरेशन झालेलं आहे, ती जागा ऑलरेडी टाईट असते थोडीशी, आणि किमो नंतर संडास कडक होते, कारण पाणी कमी पितो आपण, किंवा आता उन्हाळ्याचा त्रास आहे. हो. तर ते संडास खाली संडासच्या जागेतनं जाताना तिथे छोटीशी जखम होते. मी तेच सांगतो तुला, कोंब येतं. आणि मग ती जखम त्रास देते. मग आपल्याला काय करायचं असतं, ती जखम भरण्यासाठी तिला शेक देणं गरजेचं असतं. समजा नाहीच झालं तर आपण एक छोटंसं प्रोसिजर करून त्याला स्फिंक्टर स्ट्रेच म्हणतो, ते करतो. पण मी आजपर्यंत माझ्या एकाही पेशंटला त्याची गरज पडलेली नाहीये. तू व्यवस्थित हाय फायबर डाएट, डुफॅलॅक रोज घ्यायचं त्रास होत नसला तरी, आणि दिवसातनं 3 ते 4 वेळा पाण्यात बसायचं पावडर टाकून. मी देईल ती पावडर. 90% लोकांचं फिशर असं ह्या ट्रीटमेंटनेच बरं होऊन जातं. कोणालाही ऑपरेशनची शक्यतो गरज पडत नाही आपल्या पेशंट्सला. आणि एकदा ही किमो बिमो बंद झाली की तुझं रेग्युलर सुरूच होणार आहे पावडर. डोंट वरी, काही काळजी करू नका.